देशात सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झालीच आहे, पण त्याचा सर्वाधिक परिणाम शेतीवरही झालाय। शेतीतील ट्रॅक्टरचलित अवजारांच्या कामासाठीचे दर इंधन दरवाढीमुळे अव्वाचे सव्वा झाल्यानं शेतकऱ्यांनाही त्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे। गेल्या महिनाभरापासून पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत। रोज किमान 10 ते 15 पैशांनी त्यात चढ उतार होत आहे। मात्र उतारापेक्षा दराची उसळीच सारखी होत आहे। साहजिकच शेतकऱ्यांचे बजेटही कोलमडले। आधीच पाऊस नसल्यानं शेतकरी हतबल झालाय। त्यातही नवीन समस्या समोर आली। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांपुढे मोठी आर्थिक अडचण होऊन बसली आहे। तर काही सर्वसामान्यांना दुचाकीवर व्यवसाय करावा लागतो अशा लोकांची इंधन दरवाढीमुळे फजिती होत आहे। डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे। महागाईमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे। इंधन दरवाढीमुळे नागरिकात संताप व्यक्त होत आहे। या दरवाढीचा सर्वाधिक फटका येथील वाहनधारकांना सहन करावा लागतोय। इंधन दरवाढ कमी करण्याच्या दिशेने सरकारकडून काही ठोस पावले उचलण्यात यावीत। कुठे आहेत अच्छे दिन असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जातोय। सोमवारी पेट्रोलचे प्रति लिटर दर 90.33 तर डिझेलचे प्रति लिटर दर 77.63 एवढे होते। नेवासा तालुक्यात पेट्रोलच्या दराने तर 90 पार केली आहे। इंधन दरवाढ आणि महागाईमुळे जनतेला जगणं कठीण झालंय अशा प्रतिक्रिया ग्रामीण भागातूनही व्यक्त होत आहेत। पेट्रोलचा भाव कमी व्हायला पाहिजे। बरं, पेट्रोलचा भाव कमी व्हायला पाहिजे। आणि काय होतं मग जगण्यात काय हे मग कामधंदे करून आपलं पोट भरायचं कसं तरी, त्याचे जर असं 90 आणि 100 रुपये लिटरमध्ये मग काय करायचं मग असं। पेट्रोल दरवाढीसाठी लई परेशान आहे। गाडी वापरावं असं झालं। आजचे दिन आलेत का नाही असं काही वाटतं? आजचे दिन आलेत असं काही वाटतंय का? आजचे आता काय सांगायचं, पेट्रोलमध्ये लई मोठा प्रॉब्लेम होतोय। आता पेट्रोल दर कमी केले पाहिजे। बरं, शेतकऱ्यांनी काय करायचं? हां, हे जर असं वाढत जर चाललं तर मग इथून पुढचं जीवन कसं जगायचं शेतकऱ्यांनी, सर्वसामान्य माणसानं? हां, बरोबर आहे की नाही? इथून पुढं कमी झाले पाहिजे रेट। हे आता पोटर 90-80 रुपये डिझेल झालं आहे। 90 रुपये तुमचं डिझेल झालं बुवा। शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? सर्वसामान्य माणसाने हे परवडनेबल नाही कोणाला। हॅलो, बोला बोला। तेलकुडगाव, नेवासा तालुका, अहमदनगर। डिझेलचे भाव झाले तर रोज डिझेलचे भाव वाढत आहेत। पेट्रोलचे दररोज आठवड्याला वाढत आहेत। शेतकऱ्यांनी कसं चालायचं? शेतकरी सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य आहे। पाऊस नाही, पाणी नाही, दुष्काळ पडलाय। पाऊस नाही, पाणी नाही, कपाशीला बोंडाळी आली, ऊसाला हुमणी आळी आली आणि डबल उत्पन्न कसं निघायचं शेतकऱ्यांचं? सरकार म्हणतं एकीकडे डबल उत्पन्न आहे। भाव कमी केले पाहिजे पेट्रोलचे, डिझेलचे, तरच शेतकरी जगन। न्यूज रिपोर्टर फिरोज शेख, एहसान मीडिया, नेवासा।